हॅलो. आपण सध्या राजेंद्र गंगाधर भेवसेने यांच्या शेतामध्ये आलेलो आहेत. तर यांच्या अद्रकीवर सुरुवातीला 3 प्रकारच्या अळ्या पडल्या होत्या, बरोबर? नमस्कार. 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 आपलं नाव सांगा सर. नाव आपलं? माझं राजेंद्र गंगाधर भेवसेने. अच्छा. राहणार? बाबरा, तालुका फुलंब्री, जिल्हा औरंगाबाद. अच्छा. बरं. आपल्या अद्रकीला सुरुवातीला प्रॉब्लेम काय होता सर? आपल्या अद्रकीला साहेब ते काळे आळी पडलेली होती. अजून काळे आळी होती आणि पुन्हा थोडंफार वर पण आळी होती. तिला खाली बुडाला याला फुटव्याला पण आळी होती आणि वर याच्या पत्त्याला पानाला पण आळी पडलेली होती मध्ये. बर. तर ती बरीच 100% जवळपास कंट्रोलमध्ये आली. बरं. आळीचा प्रकार कसा होता? आळीचा कलर अशी काळसर आळी होती आणि ती बुडा फुटव्याला पण होती आणि पानाला पण होती. अच्छा. किती बरेच लगे जवळपास पूर्ण. भेवसेने साहेब, आपण आपल्या जे पिकावर आळी पडली होती, जे 3 प्रकारच्या आळ्या होत्या, तर त्याच्यासाठी आपल्याला आपण ट्रीटमेंट याच्या अगोदर कुठली घेतली होती? जे OSSच्या अगोदर कुठली घेतली होती? यावल तिकडं मी गावाकडं इथं याच्यात कृषी दुकानातून घेतली ती. अच्छा. तिने काही ती कंट्रोलमध्ये नाही आली. अच्छा. कंट्रोलमध्ये नाही आली. तर आपले साहेब तर आपण किती प्रकारचे औषध टाकले कृषी केंद्रामधून? कृषी केंद्रामधून आपण 2-3 औषध वापरले मी. अच्छा. त्यानं काही नियंत्रण नाही आलं. त्यानं पुन्हा ते वाढतच चालली ती. पण ते आपले यांनी OSS कंपनीची औषधी दिली जैविक. तर त्यानं बरंच जवळपास 100% नियंत्रणाखाली आली. अच्छा. 100% जवळपास नियंत्रणाखाली आहे. बरं. याच्या आता तुमच्या अद्रकीवर काही प्रॉब्लेम आहे का आळीचा? आता आळीचा काही परिणाम नाही त्याच्यावर. आळी काही दिसत नाही त्याच्यामध्ये. बरं. तुम्ही जे आमचं इन्सेकॉन प्लस कल्पक OSS कंपनीचं वापरलं, त्या औषधापासून तुम्ही समाधानी आहात का?